सन 2023-24 साली तत्कालीन शिक्षकानं इयत्ता पहिलीच्या वर्गाची पटसंख्या 13 ऐवजी 0 भरली। ही माहिती लॉक झाली। दुरुस्तीसाठी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, समिती सदस्य आणि ग्रामस्थांनी शासनाच्या विविध कार्यालयांचे तब्बल 2 वर्ष उमरे झिजवले, मात्र दाद कोणीच देईना। अशातच 5 पैकी 1 शिक्षक शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे कमी होण्याचा धोका निर्माण झालाय। विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या काळजीपोटी गगनबावडा तालुक्यातील लोंघे इथल्या ग्रामस्थांनी ऐन वार्षिक परीक्षेच्या तोंडावरच 11 एप्रिल पासून प्राथमिक शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं शाळा व्यवस्थापन समितीनं सांगितलं। त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे। गगनबावडा तालुक्यातील लोंघे इथल्या प्राथमिक शाळेनं नेहमीच शिक्षण क्षेत्रात आपली उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे। या शाळेत इयत्ता पहिली ते 7वी पर्यंत वर्ग भरतात। सध्या शाळेची पटसंख्या 93 इतकी आहे। शाळेत 5 शिक्षक कार्यरत आहेत। अशातच 2023-24 साली शिक्षण विभागाच्या स्थळावर माहिती भरताना संबंधित शिक्षकांकडून पहिलीच्या वर्गाची पटसंख्या 13 ऐवजी 0 भरली गेली। त्यामुळे तत्कालीन 67 विद्यार्थी पट असताना 67 ऐवजी 54 आकडेवारी दिसली। ही चूक लक्षात येताच भरलेली माहिती दुरुस्तीसाठी शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांनी शासनाच्या विविध कार्यालयांवर धडक मारली, परंतु कोणीच त्याकडे लक्ष दिलं नाही। जुन्या आणि नवीन निकषांनुसार सध्या विद्यार्थी संख्या 93 असूनही एका अध्यापक पदाला मुकावं लागणार आहे। 2 वर्ष वारंवार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हे प्रकरण आमच्या हातात नाही असं सांगून हात वर केले। मार्गदर्शन करण्याऐवजी काही वेळा साधी भेटही दिली नाही। त्यांच्या कारभारावर लोघे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा पटसंख्या अभावी बंद पडत असताना लोंघे शाळेतील विद्यार्थी संख्या समाधानकारक असतानाही अशा शाळेकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करत आहे। शिक्षण विभागाच्या कारभाराला कंटाळून 11 एप्रिल पासून शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय।